शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. भारतीय प्रजासत्ताक दिनाला 76 वर्ष पूर्ण होऊन 77वे वर्ष सुरू झाले आणि या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबक शहरातील शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, बँका, कॉलेज आदी ठिकाणी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न करण्यात आला. तहसीलदार कार्यालयात तहसीलदार गणेश जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले आणि यावेळी आमदार हिरामन खोसकर, संपतराव सकाळे, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्षा मंजू वारुंसे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार सुनील पवार, नायब तहसीलदार अधिकाऱ्यांसह मंडल अधिकारी, तलाठी वर्ग, कारभारी, वाघ, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक विष्णू होले आणि सहकार्याने राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. नूतन त्र्यंबक विद्यालय, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित नूतन त्र्यंबक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या निमित्ताने प्रथमतः नगरीतून प्रभातफेरी करण्यात आली आणि प्रभातफेरीमध्ये स्काउट गाईड क्लब पथक, लेझिम पथक सहभागी झाले होते. विद्यालयाच्या प्रांगणामध्ये प्राचार्य रवींद्र नवसारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिक्षक वृंद, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या व्यतिरिक्त पंचायत समितीच्या प्रांगणात गटविकास अधिकारी रविकांत सानप यांच्या हस्ते शहरातील उपजिल्हा रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम 1 आणि 2, सब डिव्हिजनमध्ये सर्व प्राथमिक शाळा, त्र्यंबकेश्वर महाविद्यालय आदी ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन संपन्न करण्यात आले. प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.